नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी प्रकर्षानं जाणवल का विज्ञानाचा अभ्यास करत असताना नेमकं कोणत्या घटकांवरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. तर एक जी काही आरोग्यशास्त्र असेल त्याच्याकडे जायचं आणि जीवशास्त्रामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग येणार आहे का ते तुमचं पेशी म्हणजे काय, पेशींपासून ऊती तयार होतात, त्यानंतर असणारे एकूण इंद्रिय संस्था, त्यानंतर जे काही जीवनसत्व असतील त्या संदर्भात, त्यानंतर विविध प्रकारचे होणारे जे काही रोग असतील अशा स्वरूपाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आज आपण पाहतो इंद्रिय संस्था. इंद्रिय संस्थांचा अभ्यास करत असताना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, का इंद्रिय संस्थांचा अभ्यास करत असताना एकूण इंद्रिय संस्था 9 पाहायला मिळतात. आता इंद्रिय संस्था तयार कशा होतात? तर पहिल्यांदा पेशी आहे. सगळ्यात पहिला भाग होतो पेशी. सजीवाचा सगळ्यात छोटा भाग म्हणजे पेशी असतात. पेशींनंतर ऊती तयार होतात. ऊतींपासून इंद्रिय तयार होतात आणि इंद्रियांपासून इंद्रिय संस्था तयार होतात. अशा एकूण 9 इंद्रिय संस्था आहेत. किती संस्था आहे? 9 इंद्रिय संस्था आहे आणि या 9 इंद्रिय संस्थांनंतर पुढे तयार होतो तो म्हणजे सजीव. अशी एक सजीव. अशा स्वरूपाचा एक महत्त्वाचा मुद्दा या टप्प्यातून त्या ठिकाणी निर्मिती होते. पेशी, ऊती, इंद्रिय, इंद्रिय संस्था आणि सजीव अशा स्वरूपाची निर्मिती होत असते. पेशी म्हणजे काय? तर सजीवाच्या मूलभूत आणि क्रियात्मक जो काही घटक असणार त्याला पेशी म्हटलं जातं आणि पेशी नंतर ऊती म्हणजे काय? समान कार्य करणारा पेशी समूह म्हणजेच काय बाळांनो? तर तो म्हणजे काय असणारे ऊती. ऊतीयांपासून इंद्रिय, इंद्रियांपासून इंद्रिय संस्था अशा प्रकारच्या 9 इंद्रिय संस्था आपल्याला पाहायला मिळतात. पहा, पहिली असणार ती म्हणजे रक्ताभिसरण संस्था आहे. त्यानंतर दुसरी असणार ती म्हणजे श्वसन संस्था आहे. तिसरी असणार ती म्हणजे पचन संस्था. तिसरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पचन संस्था असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे गेल्यानंतर अस्थि संस्था, त्यानंतर स्नायू संस्था, चेता संस्था, अंतस्रावी ग्रंथी किंवा संस्था त्यांनाच म्हटलं जातं. या ठिकाणी नलिका विरहित संस्था पण म्हणतात. यांनाच नलिका विरहित यांनाच म्हटलं जातं नलिका विरहित संस्था. त्यानंतर प्रजनन संस्था आणि शेवटी येते उत्सर्जन संस्था. अशा प्रकारच्या 9 महत्त्वाच्या संस्था असतात का ज्या संदर्भात आपल्याला पोलीस भरतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहतो आपण तो म्हणजे रक्ताभिसरण संस्था. आता रक्ताभिसरण म्हणजे नेमकं काय? तर पहा आता पहिली जी संस्था असणार आहे ती पाहतो आपण रक्ताभिसरण संस्था. तर रक्ताभिसरणाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर रक्ताभिसरण म्हणजे काय? तर शरीराचे जे काही इतर अवयव आहे ना, शरीराच्या इतर अवयवांकडून रक्त हृदयाकडे जाणं आणि हृदयाकडून परत फिल्टर झालेलं रक्त शरीराच्या इतर अवयवांकडे जाणं, ही जी एक चालणारी प्रक्रिया आहे ना, याला म्हणतात रक्ताभिसरण. शरीराच्या इतर अवयवांकडून रक्त हे हृदयाकडे येतं. हृदय ते फुफ्फुसाकडे पाठवतं. फुफ्फुस त्याला फिल्टर करतं म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन मिळवतं. पुन्हा फुफ्फुस ते हृदयाकडे पाठवतं. हृदय परत ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिळवलेलं आहे असं रक्त पूर्ण शरीराच्या इतर अवयवांना पाठवण्याचं काम हृदय करत असतं. म्हणून लक्षात ठेवा, हृदयाचं काम आहे रक्ताचं पंपिंग करणं. हृदयामध्ये रक्त साठवलं जातं आणि रक्तामध्ये त्या ठिकाणी पंपिंग करण्याचं काम हृदय करत असतं. ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अशा प्रकारची जी काही एक संक्रमित होणार किंवा अशा प्रकारे चालणारी जी काही प्रक्रिया असते तिला म्हणतात रक्ताभिसरण आणि रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावलाय? तर लक्षात ठेवायचं विल्यम हार्वे. विल्यम हार्वे जे आहेत, या विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला आणि रक्ताभिसरणाचा प्रयोग विल्यम हार्वे यांनी कशावरती केलाय? तर जिवंत सापावरती. कशावर केला? जिवंत साप. कशावर प्रयोग केलाय? तर जिवंत सापावरती विल्यम हार्वे यांनी त्याच्यावरती रक्ताभिसरणाचा प्रयोग केला. आता हे झालं रक्ताभिसरणामध्ये. आता तुम्हाला प्रश्न निर्माण होतो रक्ताभिसरणामध्ये पहा, तर त्यामध्ये रक्तद्रव्यांमार्फत असणारं ब्लड असेल किंवा त्याच्यामध्ये असणारे घटक असतील आणि हिमोग्लोबिनद्वारे होणारे म्हणजे पहा रक्तामधील ऑक्सिजनचे वहन 2 प्रकारे होते. किती प्रकारे होतं? ऑक्सिजनचं वहन 2 प्रकारे होतं. एक म्हणजे रक्तद्रव्यामार्फत ऑक्सिजनचं जे वहन आहे, ते वहन फक्त 3% होतं आणि ऑक्सिजन जे रक्तामधील ऑक्सिजनचं जे दुसरं वहन असणार आहे ते हिमोग्लोबिनद्वारे होतं आणि ते किती होतं? 97% होतं. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला कधी विचारलं तर 100 मिलीमीटर रक्तामध्ये त्या ठिकाणी 15 ग्रॅम इतकं हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनमुळेच मानवी रक्ताला लाल रक्त प्राप्त होतं, रंग प्राप्त होता. आणि हिमोग्लोबिनमध्ये आयर्न असल्यामुळे लोह असतं. हा पण प्रश्न पोलीस भरतीला येऊन गेला. का रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिनमुळे असतं आणि हिमोग्लोबिनमध्ये हिमोग्लोबिन किंवा रक्त लाल असण्याचं कारण त्याच्यामध्ये असणारे लोह. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय रक्ताबाबत काय? तर रक्त जे असणार आहे मानवी शरीरातील एकूण मानवाच्या वजनाचा विचार करता या ठिकाणी 7 ते 9% जे काही वजन असणार आहे ते रक्ताचं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रश्न हा 100% अशा स्वरूपाचा येऊ शकतो का या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं का मानवी शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे रक्ताचं आहे. तर लक्षात ठेवायचं 7 ते 9%
काही ठिकाणी 8 दिलं जातं, काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9. म्हणून लक्षात ठेवायचं 7 ते 9% हे एकूण मानवी शरीराच्या वजन असतं रक्ताचं. त्यानंतर तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर रक्त हे कोणता पदार्थ आहे तर अल्कधर्मी किंवा रक्त हे अल्कली आहे. रक्त वास्तवात ते आम्लारी आहे. आम्लारी, आम्ल आणि आम्लारी आणि उदासीन. हे आम्ल लक्षात ठेवा. त्यानंतर उदासीन, उदासीन आणि आम्लारी हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. उदासीन म्हणजे ज्याचा पीएच फॅक्टर 7 आहे ते उदासीन आहे आणि ज्याचा पीएच फॅक्टर 7 पेक्षा कमी आहे ते आम्ल आहे, ऍसिड आहे. ज्याचा पीएच फॅक्टर 7 प्लस आहे ते आम्लारी आहे. आपला जर रक्ताचा पीएच फॅक्टर 7.4 आहे. किती बाळांनो? तर 7.4 किंवा 7.4 पासून पुढे काउंट केला जातो. लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी 7.4 आपला पीएच फॅक्टर आहे म्हणजे ते आम्लारी आहे, पण त्याला अल्कली म्हटलं जातं किंवा अल्कधर्मी म्हटलं जातं. तर लक्षात ठेवायचे अल्कली म्हणजे काय? जी आम्लारी पाण्यात विरघळते ना त्याला अल्कली म्हटलं जातं. जी आम्लारी पाण्यात विरघळते तिला अल्कली म्हटलं जातं. हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर मानवी शरीराचं जे काय तापमान असतं हे तापमान नियंत्रित करण्याचं काम रक्त करत असतं. रक्तामध्ये 37% इतकं 37 अंश सेल्सिअस इतकं टेम्परेचर जे असतं मानवी शरीराचं एकदम लक्षात ठेवायचं आहे. मानवी शरीराचं जे टेम्परेचर आहे ते 37 अंश सेल्सिअस असं फॅरेनहाइट मध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी बाळांनो लक्षात ठेवायचं आहे 98.6 अंश फॅरेनहाइट हे इतकं जर फॅरेनहाइट मध्ये विचारलं तर. आणि जर जनरली विचारलं अंश सेल्सिअस मध्ये तर 37 अंश सेल्सिअस इतका असतात. पुढे मुद्दा रक्तगटांच्या संदर्भात. रक्तगटांचा जो काही शोध असणार तर रक्तगटांचा शोध कोणी लावला? आपण काय म्हणतो कार्ल लॅन्डस्टायनर यांनी लावला. तर कार्ल लॅन्डस्टायनर यांनी फक्त 3 रक्तगटांचा शोध लावला. कोणकोणते? ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध 1900 मध्ये कार्ल लॅन्डस्टायनर यांनी लावला. आणि लक्षात ठेवा एबी जो रक्तगट आहे त्या एबी रक्तगटाचा शोध 1902 ला लावला. तो कोणी लावला असेल तर डिकस्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. डिकस्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 ला एबी या रक्तगटाचा शोध लावला. रक्तगटाचा शोध कोणी लावला असं म्हटलं तर कार्ल लॅन्डस्टायनरनं लावला असं आपण जनरली म्हणतो. पण एबी रक्तगटाचा शोध कोणी लावला असं म्हटलं तर लक्षात ठेवायचं काय डिकस्टेलो व स्टर्ली यांनी त्या ठिकाणी लावला. त्यानंतर सर्वयोग्य दाता म्हटल्यानंतर युनिव्हर्सल डोनर म्हटल्यानंतर या ठिकाणी ओ रक्तगट आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 46% लोक ही ओ रक्तगटाची आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि सर्वयोग्य ग्राही म्हणलं तर एबी रक्तगटाची जी आहे तर एबी हे सर्वयोग्य ग्राही आहे. त्यानंतर रक्तगटाच्या संदर्भात कार्ल लॅन्डस्टायनरच्या बाबत जर विचारला गेला तर जागतिक रक्तदान दिन हा कधी साजरा केला जातो तर 14 जून. आणि हा 14 जून कोणाच्या सन्मानार्थ कार्ल लॅन्डस्टायनर यांचा जन्मदिवस असल्या कारणास्तव आणि 2004 पासून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जात आहे. म्हणजे नॉर्मली आपल्यासाठी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या पेजवरील. पुढे जाताना लक्षात ठेवायचंय रक्तगट जे आहे ना रक्तगटातील महत्वाचे जे घटक असतील त्यामध्ये रक्तद्रव्य त्याला ब्लड प्लाझ्मा म्हटलं जातं. रक्तकणिका. जर रक्तद्रव्याची जर मात्रा म्हटलं ना एकूण रक्ताच्या तर रक्तद्रव्याची प्लाझ्माची मात्रा किती असते 55% असते. आणि या ठिकाणी रक्तकणिका ज्या आहेत ना यांची जी मात्रा असते ती 45% असते. आता रक्तकणिकांमध्ये काय काय पाहायला मिळतं तुम्हाला तर लोहित म्हणजे तांबड्या रक्तपेशी. त्यानंतर श्वेत म्हणजे रक्तकणिका म्हणजे पांढऱ्या रक्तकणिका. आणि त्यानंतर या ठिकाणी रक्तफलक प्लेटलेट्स आणि त्यांना अजून एक नाव आहे रक्तबिंबिका. अजून एक नाव आहे त्यांना रक्तबिंबिका. हे सगळे महत्वाचे घटक आहेत. त्यानंतर तुम्ही जेव्हा इकडे आता ना रक्तामध्ये जो प्लाझ्मा आहे प्लाझ्मामध्ये जर तुम्हाला म्हटलं रक्तद्रव्यामध्ये 90% पाणी असतं आणि 10% विद्राव्य घटक असतात. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला रक्तातील टाकाऊ पदार्थ जर कोणते विचारले तर युरिया आणि कार्बन डायऑक्साईड एवढं लक्षात ठेवायचं. खूप महत्वाचे मुद्दे जे आपल्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू येऊ शकतात ते अशा स्वरूपाचे असतील. त्यानंतर रक्तांच्या संदर्भात बाकीच्या गोष्टी आहेत तर अशा स्वरूपाच्या एकदम दर्जेदार विज्ञान शिकण्यासाठी किंवा तुम्हाला आत्ताच्या परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी सह्याद्री अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला दुपारी दर दिवस 4 वाजल्यापासून 5:30 पर्यंत जीएसचं लेक्चर असेल का ज्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी जे तुमचे प्रश्न परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू येणार आहेत तर त्या संदर्भात बोललं जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल का सायंकाळी 8 ते 9:30 पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला PYQ जे काही अंकगणित आणि रिझनिंगचे असतील ते पाहायला मिळतील. त्यामुळे सह्याद्री अकॅडमीच्या आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतील. धन्यवाद.